बघा जावय बघा काटे कापतोय आणि इकडं मटणाची तयारी चालू आहे आपली. काका आहेत सगळी जोरदार आपल्याला. आणि चुलीवरचं मटण बोललो तर खूपच म्हणजे खायला मजा चवीदार लागते. आपली तर कारण की सिटीमध्ये कमी आता पहिल्यासारखी प्रथा आली नाही का चुलीवरचं मटण बनवण्याची, तर आपली गावाकडेच राहिलंय. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आज खूप असे प्रोग्राम आहेत आपले. उरण तालुक्यात पण खूप प्रोग्राम आहेत. पालखी सोहळा आहे, लग्न आहे, मोठी तारीख आहे. आणि आज 1 मेचा अड्डा होता तो म्हणजे उरसाटण्याला. आणि उन्हाच्या कारणामुळे मी गेलो नाही, कारण की मला इन्व्हाइट केलं. आज माझ्या काकाच्या मेवण्याचा हल्दी आहे समारंभ धाकटी जुईला, आणि ती मी मिस नाही करत. कारण की गावाकडची जी पारंपरिक प्रथा असते ती मला तिथे बघायला भेटते आणि खूप असं चांगलं असं नियोजन असते. आणि काका माझं नियोजन खूप चांगला करते. तर चला आता वेळ न वाया घालवता धाकटी जुईला जाऊया आणि हल्दीची मजा घेऊया. तर चला प्लीज बघा, आपला भाऊ काका आपल्याला न्यायासाठी आलेला आहे. तर चला आता मांडव जा. लेट आलो थोडा कारण की ऊन जास्त आहे आणि अड्ड्याला पण नाही गेलो. तर चला आता पुढे जाऊया. बघा टायमावर आलोय आणि गोंधळ चालू झालेला आहे. बघा आदित्य अभिनंदन. थँक्यू. उद्या तुझी नवीन लाईफ येते, तर काय सांगशील, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं मला. आणि संध्याकाळचं आपलं नियोजन कसं आहे? धमाल करायची आहे का नाही आपल्याला? बघा भाऊ काका बघा जावय बघा काटे कापतोय आणि इकडं मटणाची तयारी चालू आहे आपली. काका आहेत सगळी जोरदार आणि एक साईडला महिला मंडळ बसलेले आहेत. कुणाल पण धावते जाम.
आणि काकीच बघा आमची काकूच मस्त कांदे कापते. कसं वाटतं भाऊ का? चल भेटूया नंतर. मटण तोडायचं काम चालू केलेलं आहे आणि इथं आपल्या मामाने ही चुलीवरचं मटण इथे चुलीवरचं शिजवायचं आपल्याला. मामा आहेत, मामा बनवणार. मामा नाव का तुमचा? माझा चंद्रकांत जगन्नाथ घरात. आणि आपला किती किलो मटण आहे? आपला 80 किलो आहे. 80 किलो. किती तास तरी लागतात शिजायला आपल्याला? दोन लागतात. आणि चुलीवरचं मटण बोललं तर खूपच म्हणजे खायला मजा, म्हणजे चवीदार लागते. हा आपली तर कारण की सिटीमध्ये कमी आता पहिल्यासारखी प्रथा आली नाही का चुलीवरचं मटण बनवण्याची, तर आपली गावाकडेच राहिलंय आणि जाम भारी वाटते त्यासाठी बघासाठी. तरी आता मटण कसा चविष्ट असतं आणि ह्याचा गॅसचा तो एकदम झलका असते तो लागतो. नक्कीच बघू, टेस्ट करून सांगेन कसा झालाय. तर चला बघूया. पारंपरिक पद्धतीने आता जोगवा निघणार आहे काही.
हल्दी, पारंपरिक हल्दी, आणि खूप मस्त वाटली, चांगली वाटली असेल तुम्हाला तर मला तर वाटते चांगलीच वाटली असेल, कारण की हा सेकंड ब्लॉग होता माझा हल्दीचा आणि पहिला ब्लॉग खूप चाललेला. आणि हा आपली ही प्रथा जी धाकटी जुईची जी गावाकडची चुलीवरचा मटण आणि चांगलाच होता. आणि भाऊ का दरवर्षी म्हणजे जेव्हा जेव्हा हल्दी असते तेव्हा तेव्हा मला बोलवतो आणि खूप अशी जेवणा खावण्याची सोय करतो. खूप बरा वाटला भाऊ का, आणि खूप पारंपरिक अशा पद्धतीने जी गावाकडची मजा असते ती मला बघायला पण भेटली. आणि धन्यवाद भाऊ का इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की मी अशाच चांगला चांगला व्हिडिओ टाकत जाईन. आणि भाऊ का पुन्हा एकदा धन्यवाद आणि लाईक करा. बाय बाय.